ह्या रोडचं मंजुरी किंवा ह्या रोडचं बजेट जिल्ह्याचे नेते सतेज पाटील साहेब यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे रोड मंजूर झालेला आहे। आम्हाला इथे बेसिक गरजा आम्हाला कोण पूर्ण करतं, आम्हाला पोस्टरवर कोणी केलं काय केलं ह्याच्याशी संबंध नाही। आपण सध्या हरिओम नगर या ठिकाणी आहोत। हरिओम नगर या ठिकाणी तुम्ही माझ्या मागे बघू शकता, रस्त्यांच्या कामासाठी 50 लाखांचा निधी दिला गेलेला आहे आणि या 50 लाखांच्या निधी संदर्भात सतेज पाटील गटाकडून आणि महाडिक गटाकडून दोन्ही गटाकडून या ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता की केदार रेसिडेन्सी ते धोंडीराम सूर्यवंशी घर व हरिओम नगर मेन रोड ते अद्वितीय अपार्टमेंट रस्ते पेवर पद्धतीने डांबरीकरण करिता 50 लाख रुपयांचा निधी दिल्याबद्दल या ठिकाणी आभार मानण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला जे पोस्टर लावण्यात आले की ज्याच्यावर आमदार महादेव जानकर आहेत आणि या ठिकाणी अमल महादेवराव महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 71 मधील केदार रेसिडेन्सी ते धोंडीराम सूर्यवंशी घर व हरिओम नगर मेन रोड अद्वितीय अपार्टमेंट रस्ते पेवर पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर अशा पद्धतीचा हा जो पोस्टर आहे हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। पोस्टर वार आता सध्या आपल्याला पाहायला मिळते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आपल्याला पोस्टर वार पाहायला मिळते। त्याच पद्धतीने अजूनही 7-8 महिन्यांचा कालावधी जो आहे तो विधानसभेच्या निवडणुकीसाठी आहे। मात्र त्याआधीच या ठिकाणी हे पोस्टर वार आपल्याला सतेज पाटील गटाकडून आणि महाडिक गटाकडून दिसतंय। त्याच पद्धतीने या भिंतीवर सुद्धा एका बाजूला काँग्रेसचं चिन्ह आहे तर दुसऱ्या बाजूला कमळाचं देखील चिन्ह आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोस्टर वार जे आहे ते पाहायला मिळतंय हरिओम नगर। त्याच पद्धतीने इतर ठिकाणी सुद्धा काही रंकाळा परिसरात देखील अशा पद्धतीचे पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। नेमकं या रस्त्याचं उद्घाटन केलं कोणी, या निधी दिला कोणी हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर आपण इथल्या स्थानिक नागरिकांशी बोलूयात, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे। हरिओम नगर ते अद्वितीय अपार्टमेंट या रस्त्यासाठी 50 लाखांचा निधी दिला गेल्याचं सतेज पाटील गट आणि महाडिक गट या दोन्हीकडून सांगण्यात येते। त्या संदर्भात पोस्टर वार सुद्धा सुरू असल्याचं आपण पाहिलेलं आहे। हाच तो रस्ता आहे की ज्या रस्त्यासाठी हा निधी जो आहे तो दिला गेलेला आहे आणि सतेज पाटील गटाकडून आणि महाडिक गटाकडून पोस्टर वार जे आहे ते सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळते। मात्र स्थानिक जे इथले रहिवासी आहेत, स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात की त्यांना नेमकं काय वाटतंय, नेमका निधी कोणी दिलेला आहे त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, काय नाव तुमचं? राहुल दुकांडे, अद्वितीय अपार्टमेंटचा मी रहिवासी आहे। ह्या रोडचं मंजुरी किंवा ह्या रोडचं बजेट जिल्ह्याचे नेते सतेज पाटील साहेब आणि दक्षिणचे कार्यसम्राट आमदार ऋतुराज दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि या भागाचे कर्तबगार नगरसेवक माननीय श्री सारंग देशमुख साहेब यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे हा रोड मंजूर झालेला आहे। आणि ह्या मागे जर गेलो तर 27 मे 2023 रोजी मेन रोडचं उद्घाटन झालं। तोही रोडचा चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करून सारंग साहेबांच्याच बजेटमधून ते रोड झालेला आहे। परत आमच्या ह्या अपार्टमेंटच्या दारात स्ट्रीट लाईट पण बंद होत्या, त्याही आम्हाला सारंग साहेबांनी चालू करून दिल्या। त्या मागच्या वर्षाच्या रोडच्या उद्घाटनच्या वेळी ह्या त्यांच्याच अध्यक्षतेखाली बंटी साहेब आणि ऋतुराज पाटील साहेब असतील आणि सारंग साहेब असतील यांच्या उपस्थितीत ह्या वृक्षारोपणचा कार्यक्रमही पार पडला। आणि एकंदरीत स्थानिक रहिवाशांना किंवा नागरिकांना, जे सुजाण नागरिक आणि सुज्ञ नागरिक आहेत, त्यांना काय पाहिजे आहे, मूलभूत गरजा, रस्ते, गटर, लाईट, पाणी, ह्या सगळ्या सुख सुविधा या पूर्ण हरिओम नगरामध्ये सारंग साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत। आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यात जवळचा वाटणारा नगरसेवक हा स्थानिक नागरिकांना वाटतो। त्यामुळे हे सगळं जे काय आहे सारंग साहेबांच्या पाठपुराव्यानं झालेलं आहे। मागच्या आम्ही ज्यावेळी मेन रोडचं उद्घाटन झालं त्यावेळी आमचा रोड करा म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं। तर वारंवार पाठपुरावा करून 1 वर्षाच्या आत हा रोड मंजूर करून सारंग साहेबांनी त्याचं काम केलेलं आहे। खरं तर सतेज पाटील गटाकडून या ठिकाणी रस्त्याला निधी दिला गेला आहे असं सांगितलं जाते। मात्र दुसऱ्या बाजूला तिथं पोस्टर महाडिक गटाचं सुद्धा लागलेलं आहे। 50 लाखांचा निधी त्यांनी देखील दिलेला आहे असं पोस्टर आहे। तुम्ही काय म्हणाल? आम्हाला सर आमचं एकच आहे की आम्हाला इथे बेसिक गरजा आम्हाला कोण पूर्ण करतं, आम्हाला पोस्टरवर कोणी केलं काय केलं ह्याच्याशी संबंध नाही। आम्ही जेव्हा इथे 5 वर्षापूर्वी राहायला आलो तेव्हा काहीच सुविधा नव्हत्या, ना तुम्हाला रस्ते व्यवस्थित होते, ना तुम्हाला म्हणजे रात्री संध्याकाळी 6-7 नंतर आम्हाला यायला भीती वाटायची कारण लाईटची सुविधा नव्हती। तर जसं राहुल दादा म्हणाले की आम्ही निवेदन दिलं देशमुख साहेबांना, कारण आम्हाला इथे ना
पाटील गटाशी म्हणजे आम्हाला त्यांना वाईट म्हणतात किंवा धनंजय महाडिक सरांशी. आमचा एकच प्रश्न आहे की ह्या गरजा कोणी म्हणजे पूर्ण कोणी केल्या. तर आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला कळालं देशमुख सर इथले नगरसेवक आहेत आणि राहुल दादांना आम्ही सांगितलं की दादा आपल्याला इथे रस्ता, वीज, पाणी आणि ह्याची गरजा आहेत. तर राहुल दादांनी त्यांचा देशमुख साहेबांना संपर्क साधला. त्यांच्या ह्याच्यातून मग हे गेल्या वर्षी हरिओम नगरचं मेन रस्त्याचं काम पूर्ण झालं. तेव्हा बंटी सर, ऋतुजीदादा पाटील सर आणि देशमुख सर हे इकडे बघायला आले होते. तेव्हा त्यांनी रस्त्याची दुरावस्था पाहिली आणि आम्ही मग आमच्या माध्यमातून, आमच्या सोसायटीच्या माध्यमातून, कोर कमिटी माध्यम आणि आमचे इथले रहिवासी यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन केलं की गेली 5 वर्ष आम्हाला हा रस्त्याचा खूप त्रास होत होता. म्हणजे लिटरली माझं पर्सनल सांगाल तर मला स्वतःला स्पॉन्डिलिसिसचा त्रास झाला ह्याच्यातून. म्हणजे तो त्रास एवढा भयानक असतो की आम्हाला लिटरली नको वाटत होतं गाडी चालवायला ह्याच्यातून. त्यामुळे हे काम झालं ह्याचं श्रेयवाद शेवटी कोणी श्रेय घेतलं काय केलं ते त्यांना माहीत ठाऊक आहे. फक्त आम्हाला एवढा आनंद आहे की आमच्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण झाल्यात. कारण इव्हन रिक्षावाले पण जेव्हा आत यायची एंट्री करायची तेव्हा म्हणायचे मॅडम हे तुमचं खूप आत आहे, रस्ता व्यवस्थित नाही, 20-30 रुपये जास्त द्या. तोही आम्हाला नाग भुर्दंड होतो. पण आता हा रस्ता झाल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आता वाचणार आहेत किंवा त्या गोष्टी कुठे म्हणजे रिक्षावाल्यांना म्हणावं लागणार नाही की त्यांच्याशी वाद घालावं लागणार नाही की तुम्ही एवढे पैसे का वगैरे घेता. त्यामुळे ज्यांनी काम केले त्यांना मनापासून धन्यवाद. खरं तर 50 लाखांच्या निधीमध्ये हा रस्ता पूर्ण होतोय. मात्र हा निधी दिला कोणी अशा पद्धतीचं पोस्टर आपण पाहिलेलं आहे की एका बाजूला सतेज पाटील गटाचं पोस्टर आहे, दुसऱ्या बाजूला महाडिकांचं देखील पोस्टर आहे. नेमका निधी कोणी दिला, उद्घाटन कोणी केलं? आमच्या मते की आम्ही ज्यांना निवेदन दिलं, जे आमचे दादा होते, ऋतुराज दादा, बंटी साहेब किंवा देशमुख साहेब आहेत, त्यांनी आम्ही त्यांना जाऊन निवेदन दिलं. सगळं आम्ही त्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा केला. राहुल दादांना सतत आम्ही सांगायचो की दादा इथं स्ट्रीट लाईट, रोड, प्रत्येक वेळेला राहुल दादा जात होते, आम्ही जातो त्यांच्यासोबत. इथले जे काही रहिवासी वगैरे आहेत ते त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही दादांकडे जात होतो. दादा वारंवार तुमचा काय असेल तो प्रश्न मी सोडून देतो, तुम्ही काहीही काळजी करू नका. दादा ते यायचे, सगळं बघायचे, व्यवस्थित सगळं बघून त्यांनी जे आम्हाला पाठपुरावा केला, जे राहुल दादांनी सांगितले की इथं झालंच पाहिजे, त्यांच्या शब्दाला राहुल दादांच्या मान देऊन देशमुख साहेबांनी इथं पाठपुरावा सर्व केलेला आहे. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद करतो. असंच आमचं ऋतुराज पाटलांच्या फंडातून दिलेलं. ऋतुराज दादांच्या फंडातून हे सगळं काम झालेलं आहे. एकूणच तुम्ही पाहिलं की हा जो रस्ता 50 लाखांचा रस्ता या ठिकाणी पूर्ण होतोय. काही दिवसांपूर्वी ऋतुराज पाटील यांच्या हस्तेच या ठिकाणी जे आहे ते उद्घाटन झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं पोस्टरवर जरी सुरू असलं तरी या ठिकाणी हा रस्ता जो आहे यासाठी निधी ऋतुराज पाटील यांच्या फंडातूनच दिला गेल्याचं या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टरवर आपण पाहतोय. केवळ हरिओम नगरातच नाही तर रंकाळा परिसरामध्ये, साने गुरुजी परिसरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पोस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर.